चला नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या इग्नाइट पाठशाला या यूट्यूब चॅनलला. तर आजच्या सेशनला आपण 2023 या वर्षाचे झालेले 5वी इयत्ता 8वीचे आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर 2023 या वर्षाचे प्रश्न आज आपण मराठीचे घेणार आहोत. कशा स्वरूपाचे प्रश्न आहेत, कशा स्वरूपाचे प्रश्न येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी आपली परीक्षा होणार आहे तर त्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा एकंदरीत अंदाज देखील तुम्हाला यामध्ये येईल. तर आपण सध्या इयत्ता 2023 ची घेत आहोत. इयत्ता 2024 जे आहेत म्हणजे वर्ष 2024 आणि वर्ष 2025 या वर्षांचे प्रश्न देखील इयत्ता 5वी असेल किंवा इयत्ता 8वी असेल, मागील वर्षी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे प्रश्न त्याचे उत्तर आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन 2024 व 2025 या वर्षीचे देखील बघू शकता. आणि 2023 या वर्षाचे 5वीचे इयत्ता 5वी आणि इयत्ता 4थीचे प्रश्न देखील आपण घेतलेले आहेत. आज आपले इयत्ता 7वी आणि 8वी साठी वर्ष 2023 चे प्रश्न आपण घेणार आहोत. ओके. तर हा एकंदरीत सराव असणार आहे आपला आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण यामध्ये घेतोय, मागील वर्षी आलेले प्रश्न. आणि त्यासोबतच एक महत्वाच्या सूचना की आपल्या शिष्यवृत्तीच्या ज्या बॅचेस आहेत ह्या छानपैकी रन होत आहेत आणि अजूनही ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायच्या आहेत तर स्कॉलरशिपसाठी इयत्ता 4थी 5वी 7वी 8वी या चारही इयत्तांसाठी बॅचेस या सुरू झालेल्या आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी इच्छुक असतील तर ते नक्कीच बॅच जॉईन करू शकतात. ओके. या अगोदरचे जे लेक्चर झालेले असतील ते सुद्धा तुम्हाला त्या बॅच मध्ये अवेलेबल मिळणार आहेत. ठीक आहे. तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे. सर्वच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला आहेत. आणखी एक जवाहर नवोदय विद्यालयाची ऑनलाईन बॅच आपली सुरू झालेली आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे आणि ही बॅच 27 जानेवारी पासून होत आहे. ऍडमिशन सध्याही ओपन आहेत. ऍडमिशन तुम्ही सध्याही करू शकता, सध्याही बॅच जॉईन करू शकता. 27 पासून या बॅचला सुरुवात होईल. 27 पासून ही बॅच जी आहे ती रन होणार आहे. ओके. येस. तर आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतोय आपल्याला? पहिला प्रश्न आहे, पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय कोणता आहे हे आपल्याला सांगायचंय. ठीक आहे. तर क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय? तर जो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो. क्रिया कशी घडली, क्रिया कुठे घडली, क्रिया केव्हा घडली. ठीक आहे. पहा, क्रिया कशी घडली किंवा क्रिया कोठे घडली किंवा क्रिया किती वेळा घडली. यस, क्रिया किती वेळा घडली हे आपल्याला जे सांगणार आहे. ठीक आहे. हे आपल्याला किंवा क्रिया कधी घडली हे याची माहिती आपल्याला जो देतो त्यालाच आपण म्हणतो क्रिया विशेषण अव्यय. ठीक आहे. यालाच आपण म्हणणार क्रिया विशेषण अव्यय. आता यामध्ये पहा, पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली. कशी गेली याची माहिती मिळत आहे. कोणती माहिती मिळत आहे? कशी गेली खारुताई? तुरु तुरु गेली. कशी गेली खारुताई? तुरु तुरु गेली. तर तुरु तुरु हे क्रिया विशेषण आहे. क्रिया विशेषण कोणतं आहे? तुरु तुरु. आणि कशी गेली म्हणजेच रीतिवाचक आहे. क्रिया कशी घडली हे जे सांगते त्याला आपण म्हणत असतो क्रिया कशी घडली म्हणजेच रीतिवाचक क्रिया विशेषण. ठीक आहे. क्रिया कशी घडली म्हणजेच रीतिवाचक क्रिया विशेषण. क्रिया केव्हा घडली म्हणजेच कालवाचक क्रिया विशेषण. आणि क्रिया कोठे घडली म्हणजेच स्थलवाचक क्रिया विशेषण. आणि क्रिया किती वेळा घडली म्हणजेच परिमाणवाचक क्रिया विशेषण. ठीक आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे? क्रिया कशी घडली म्हणजे हे रीतिवाचक क्रिया विशेषण असणार आहे. ओके. रीतिवाचक क्रिया विशेषण असणार आहे. वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचं आहे. आणि जेही विद्यार्थी लाईव्ह व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तरं द्यायची आहेत पहिल्यांदी आणि नंतर मग चेक करा की ते उत्तर नक्की तुमचं बरोबर आहे का चुकीचं आहे हे मग तुम्हाला त्यामध्ये समजेल. एक सरावही होतो. मागील वर्षीचे विचारलेले प्रश्न आपल्याला माहिती देखील होतात की कशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत. ओके. तर वचन प्रकारानुसार विसंगत नाम. एक असेल तर चूल आणि अनेक असतील तर चुली म्हणजे हे कोणतं नाम आहे? हे अनेकवचनी नाम आहे. हे कोणतं नाम आहे? अनेकवचनी नाम आहे. एक असेल तर मुलगी आणि अनेक असतील तर मुली. तर हे सुद्धा कोणतं नाम आहे? हेही अनेकवचनीचं नाम आहे. कोणतं नाम आहे? हे पण
अनेक वचनीचं नाम आहे. नंतर एक असेल तर झुला आणि अनेक असतील तर झुली. ठीक आहे, तर हे पण अनेक वचनीचं नाम आहे. कोणतं नाम आहे? हे पण अनेक वचनीचं नाम आहे. आणि इथे बघा, एक असेल तर फुल्ली आणि अनेक असतील तर फुल्ल्या, म्हणजे हे कोणतं नाम आहे? तर हे एकवचनी नाम आहे. आपल्याला दिलेलं नाम कोणतं आहे? एकवचनी. तर हे वेगळं आहे. ठीक आहे, हे वेगळं असणार आहे. कारण इतर सर्व जर तुम्ही पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 पण एकवचनी आहे, पर्याय क्रमांक 2 ही एकवचनी अनेकवचनी आहे आणि पर्याय क्रमांक 3 ही अनेकवचनी आहे. फक्त एकवचनी कोणतं आहे आपलं? पर्याय क्रमांक 4 हेच एकवचनी आहे, म्हणून हेच आपलं उत्तर असणार आहे. ओके, या सर्वांनी व्हिडिओ पॉज करून एकदा उत्तर देखील बघायची आहेत. ठीक आहे, पहा, पुढील पैकी पुल्लिंगी नाम कोणतं आहे? पुल्लिंगी नाम ओळखायचं आहे. येस, बघा, गवळी, तो गवळी, तो गवळी. येस, पुल्लिंगी आहे का? हो, पहिलंच वाक्य आपलं पुल्लिंगी आहे. तरीही आपण इतर चेक करून घेऊ. ती साखळी, काय येणार? ती साखळी. आणि ती साखळी म्हणजेच हे कोणतं नाम आहे? येस, स्त्रीलिंगी नाम आहे. कोणतं नाम आहे हे? स्त्रीलिंगी नाम आहे. ती पाकळी, ती पाकळी, ती पाकळी हे कोणतं नाम आहे? तर हे सुद्धा स्त्रीलिंगीचं नाम आहे. कोणतं नाम आहे? स्त्रीलिंगीचं नाम आहे. ठीक आहे, ती कवळी, ती कवळी हे सुद्धा कोणते आहे? स्त्रीलिंगीचं नाम आहे. कोणतं नाम आहे? स्त्रीलिंगीचं नाम आहे. मग वेगळं कोणतं आहे? पुल्लिंगी कोणतं आहे? तो गवळी. पुल्लिंगी कोणतं आहे? तो गवळी. यस, तर तो गवळी हे पुल्लिंगी नाम राहणार आहे आपलं. ओके, इतर जर पाहिले तर पहिलं पुल्लिंगी आहे, दुसरं स्त्रीलिंगी, तिसरं पण स्त्रीलिंगी आणि चौथं पण स्त्रीलिंगी आहे. पुढे, मनीषाने अनेक महिने रांगोळी रेखाटण्याचा सराव केला. महिने हा शब्द इथे अंडरलाईन आहे आणि याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. ठीक आहे, महिने, महिने. आता बघा, महिने हा जो आहे ना, महिने हा अनेक वचनी शब्द आहे. ठीक आहे, हा अनेक वचन आहे. ठीक आहे, कशाचं अनेक वचन आहे? महिना या शब्दाचं अनेक वचन आहे. म्हणजे त्याला कोणतंही प्रत्यय लागलेलं नाहीये. प्रत्यय लागलं का? नाही, प्रत्यय लागलेलं नाहीये. महिने हा मुळातच महिने शब्द आहे, अनेक वचन आहे. ठीक आहे, तर कोणतंच प्रत्यय नाहीये, म्हणून कोणती विभक्ती आहे? प्रथमा. कारण याला प्रत्यय नाहीये. कोणतंच प्रत्यय नाहीये, म्हणून ही कोणती आहे? प्रथमा. कारण कोणतंच प्रत्यय नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट, पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखायचं आहे. कोणतं ओळखायचं आहे? मिश्र वाक्य ओळखायचं आहे. मिश्र, मिश्र कोणतं असेल? येस, राधिकाच्या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. पहिल्यांदा आपण उभयान्वयी अव्यय आलेलं का? या वाक्यात उभयान्वयी अव्यय नाहीये, म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य आहे. दुसरं बघा, स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा संपत आली आहे. की हे उभयान्वयी अव्यय आहे, की. आणि हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे? स्वरूप बोधक आहे. कोणतं आहे? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असणार आहे. स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असणार आहे. ठीक आहे, नंतर तो कामात थोडा आळशी आहे. व आलेला आहे. व थोडासा खेळकर आहे, म्हणजे हे कोणतं आहे? व कशामध्ये येते? समुच्चय बोधक मध्ये येते. कशामध्ये येणार? समुच्चय बोधक मध्ये येणार. नंतर परीक्षा झाली म्हणूनच मला सुट्टी मिळाली. काय झाला? परीक्षा होण्याचा परिणाम झाला. काय झाला? परीक्षा होण्याचा परिणाम झाला, म्हणजे हे परिणाम बोधक आहे. कोणता आहे? परिणाम बोधक. ठीक आहे, आणि या सर्वांमध्ये जर आपण पाहिलं तर मिश्र वाक्यांमध्ये कोणते येतात? मिश्र वाक्य म्हणजे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? एक स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय येते, एक उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्यय येणार, एक कारण बोधक उभयान्वयी अव्यय येणार आणि एक संकेत बोधक उभयान्वयी अव्यय येणार. हे सगळे येतात मिश्र वाक्यामध्ये. मग यामध्ये पहा, स्वरूप बोधक आलेला आहे, म्हणजे स्वरूप बोधक हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, स्वरूप बोधक हेच आपलं उत्तर आहे. इतर दोन जे आहेत हे संयुक्त वाक्य आहेत. कोणते वाक्य आहेत हे? हे संयुक्त वाक्य आहेत. संयुक्त वाक्य आहेत. ओके, यस. चलो नेक्स्ट,
पुढीलपैकी पूर्वरूप संधी असणारा पर्याय ओळखायचा आहे. पूर्वरूप संधी म्हणजे काय? पहिला शब्द कायम राहतो, दुसऱ्याचा लोप होतो. पहिला शब्द कायम राहतो, दुसऱ्याचा लोप होतो. हरेक म्हणजे हर अधिक एक, म्हणजेच हर मधला अ आणि एक मधला ए यांची संधी होणार आहे. ठीक आहे. आणि झाडीत, झाडीत म्हणजे झाड अधिक इत, म्हणजे कोणत्या दोघांची संधी झाली? झाड मधला अ आणि इत मधला ई. थोडेसे, थोडेसे, थोडे अधिक असे, थोडे अधिक असे, म्हणजेच थोडे मधला ए आणि असे मधला अ अशा दोघांची संधी झालेली आहे. नंतर करेन, कर अधिक एन. ठीक आहे. कोणत्या दोघांची संधी झाली? अ अधिक ए याची संधी झालेली आहे. आता नीट लक्ष द्या, आपल्याला काय म्हटलंय? तर अचूक उत्तराचे 2 पर्याय आहेत जे आपल्याला निवडायचे आहेत. किती पर्याय आहेत? 2 पर्याय आहेत जे आपल्याला निवडायचे आहेत. पहा, हरेक आणि पूर्वरूप संधी म्हणजे काय? पहिला कायम राहतो, दुसऱ्याचा लोप होतो. ठीक आहे. पहा, हरेक मध्ये ए कायम राहिला. कोण कायम राहिला? ए कायम राहिला, अ चा लोप झाला. ठीक आहे. अ चा लोप झाला, ए कायम राहिला. झाडीत, झाडीत मध्ये ई कायम राहिला आणि अ चा लोप झाला. अ चा लोप झाला, ई कायम राहिला. थोडेसे, थोडेसे मध्ये या अ चा लोप झाला, ए कायम राहिला. ठीक आहे. करेन मध्ये या अ चा लोप झाला आणि ए कायम राहिलेला आहे. ठीक आहे. तर पूर्वरूप संधी असलेल्या, पूर्वरूप संधी असलेला आपल्याला 2 पर्याय निवडायचे होते. ओके. येस. तर पूर्वरूप संधी असलेला आता तरी आपल्याला एकच पर्याय यामध्ये दिसतोय. ओके. हा, तर एकच पर्याय दिसतो. एकच पर्याय त्यामध्ये आपल्याला पूर्वरूप संधीचा दिसतोय. ओके. येस. तर बघा, यामध्ये थोडंसं मला असं वाटतं प्रश्नांमध्ये कुठेतरी गडबड असू शकते. येस. ओके ओके ओके. आपल्याला इथे जो विग्रह करायचा आहे ना, झाडीच, झाडी अधिक आत असा विग्रह येईल. याचा जो विग्रह येणार आहे हा असा येईल, झाडी अधिक आत, झाडी अधिक आत असा याचा विग्रह येणार आहे. म्हणजे झाडी मधला ई आणि आत मधला आ असा याचा विग्रह होतो. आणि कशाचा लोप होतो? आतमधल्या आचा लोप होतो. आणि कायम काय राहणार आहे? कायम काय राहणार आहे? तर ई कायम राहणार आहे. जिथे पहिला कायम राहतो ती पूर्वरूप संधी आहे. इथे पहिला कायम राहिला, ही पूर्वरूप संधी आहे. इथे पहिला कायम राहिला, ही पण पूर्वरूप संधी आहे. यस, हे दोन्ही पर्याय पूर्वरूप संधीचे आहेत. पूर्वरूप म्हणजे पहिला कायम राहतो, दुसऱ्याचा लोप होतो. ओके. येस. चलो नेक्स्ट. पुढील पैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहेत? रीती वर्तमान काळ. आणि रीती वर्तमान काळ ओळखायचा कसा? तर रीती वर्तमान काळ म्हणजेच सध्या वर्तमान काळात ती क्रिया नियमित घडत आहे. ओके. पहा, संगीता नाट्य संगीत ऐकत असे. नाही. वर्तमान काळ आहे का? नाही. हा भूतकाळ आहे. कोणता काळ आहे? भूतकाळ. रीती भूतकाळ. अतुल सर्वांना सूचना सांगत असतो. येस, हाच आपला कोणता आहे? रीती वर्तमान काळ आहे. श्रावणीने काम पूर्ण केले आहे. पूर्ण केले आहे हा कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे. ठीक आहे. पूर्ण वर्तमान काळ आहे. ओके. तर पर्याय क्रमांक 2च आपलं तिथे उत्तर असणार आहे. पुढे, अंथरुण पांघरुण या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? ठीक आहे. तर अव्ययभाव समास असेल तर पहिला शब्द महत्वाचाच असतो आणि नंतर तत्पुरुष समास असेल तर दुसराच शब्द महत्वाचा असतो आणि बहुव्रीही समास असेल तर दोन्हीही शब्द महत्वाचे नसतात. ठीक आहे. आणि जर द्वंद्व समास असेल तर दोन्हीही शब्द महत्वाचे असतात. ठीक आहे. दोन्हीही शब्द महत्वाचे आहेत. तर पहा, आपल्याला काय विचारलंय? अंथरुण पांघरुण. अंथरुण पांघरुण म्हणजे अंथरुण, पांघरुण आणि इतर काही गोष्टी म्हणजे हा कोणता समास आहे? द्वंद्व समास.
आणि कोणता द्वंद्व आहे हा? समाहार द्वंद्व आहे. कोणता द्वंद्व आहे? समाहार द्वंद्व. अंथरूण पांघरूण म्हणजे अंथरूण पांघरूण आणि इतरही काही सामान. ठीक आहे. पुढे चुकीचा पर्याय निवडायचा आहे. ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय असते. यस, आपण ज्याची तुलना करतो ते उपमेय आहे. यस, बरोबर आहे. ज्याच्याशी तुलना करायची आहे ते उपमान असते का? हो, हे पण बरोबर आहे. चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद किंवा लय निर्माण होणे त्याला उपमा म्हणतात का? यस, त्याला उपमा म्हणत नाही. नाद निर्माण होतो त्याला म्हणतात अनुप्रास. ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण? अनुप्रास. त्याला उपमा म्हणत नाहीत, त्याला काय म्हणतात? अनुप्रास म्हणणार. अनुप्रास. ठीक आहे, त्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे. हा चुकीचा पर्याय आहे. उपमेय जणू उपमानच आहे असं वर्णन करणारा उत्प्रेक्षा. यस, हा देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं हे उत्तर आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. यस. नेक्स्ट, पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखायचे आहे. कर्मणी प्रयोग ओळखणं खूप सोपं आहे. जर कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये आहे तर कर्तरी प्रयोग आहे. जर कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे तर तो कर्मणी प्रयोग आहे. आणि जर दोन्हीही प्रथमा विभक्तीमध्ये नाहीत तर तो भावे आहे. ठीक आहे, तर बघूया आपण. मुले शाळेच्या मैदानावर खेळली. खेळणारी कोण? मुले. आणि खेळण्याची क्रिया कोणावर झाली? मुलांवरच झाली. हा कोणता प्रयोग आहे? कर्ता प्रथमेत आहे, म्हणजे हा कोणता आहे? कर्तरी. कर्ता प्रथमा विभक्तीत आहे म्हणजे हा कोणता आहे? कर्तरी. आईने सर्वांना वेगळे मार्ग दाखवले. दाखवणारी कोण? आई. आणि दाखवण्याची क्रिया कोणावर झाली किंवा काय दाखवण्यात आले? मार्ग दाखवण्यात आले. ठीक आहे, इथे कर्म प्रथमेत आहे. कर्म प्रथमेत आहे म्हणून हा कोणता आहे? कर्मणी. म्हणून हा कोणता आहे? कर्मणी. यस, पर्याय क्रमांक 2च आपल्याला उत्तर सापडलेलं आहे की कर्मणी आहे. पण आपल्याला 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. 2 पर्याय. तर आपण आणखी बघू. आम्ही दूरदर्शनवर मालिका पाहतो. पाहणारे कोण? आम्ही. आणि पाहण्याची क्रिया कोणावर झाली किंवा काय पाहण्यात आलं? काय पाहण्यात आलं? मालिका पाहण्यात आली. यस, बरोबर. काय पाहण्यात आली? मालिका पाहण्यात आली. यस, तर हा कर्म आहे. आणि कर्म प्रथमेत आहे की कर्ता प्रथमेत आहे? यस, व्हेरी गुड. चला, 2 पर्याय आपल्याला इथे निवडायला सांगितलेले आहेत. 2 पर्याय आपल्याला इथे निवडायचे आहेत. ओके, चला, कोणतं असेल? यस, बघा, आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो. पाहणारे कोण? आम्ही. आणि पाहण्याची क्रिया कोणावर होते? मालिकेवर होते. यस, हा पण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे, तर आपल्याला 2 भेटलेत. खालचं आपल्याला चेक करण्याची आवश्यकता नाही. तरी आपण पाहू. आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. पाहणारे कोण? आम्ही. आणि पाहण्याची क्रिया कोणावर होत आहे? आमच्यावरच होते. ठीक आहे, म्हणजे इथे नाहीच आहे, तर हा प्रयोग आपला नसेलच. ओके, पर्याय क्रमांक 2 आणि 3 उत्तर असेल. नेक्स्ट, माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमा तीरी या ओळी कोणी रचलेल्या आहेत? यस, कोणाच्या ओळी आहेत या? तर ह्या ओळी आहेत संत कान्होपात्रा. आणि अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मग इथे प्रश्न असतो की ह्या ओळी कुठून पाहायच्या? मग सगळ्याच संतांच्या कविता पाठ करायच्या का? तर नाही, ह्या इयत्ता 7वी मधल्याच कविता आहे. इयत्ता 7वी मध्ये याचं वर्णन आहे आपल्याला. तर जर तुम्ही 8वीला आहात तर इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी याची मराठीची पुस्तकं नीट वाचा. ठीक आहे, कविता झाले, धडे झाले किंवा लेखक झाले, तर हे 6वी, 7वी आणि 8वीची आपल्याला माहिती पाहिजे. ओके, चला, पुढील पैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यग्रंथ कोणता आहे? बाहुल्या, करपी, छोरी की त्यामध्ये चौथा पर्याय तळपाणी? येस, तर कोणता असणार आहे यामध्ये? बाहुल्या. येस, कोणता लिहिलेला आहे त्यांनी? इंदिरा संत यांनी तर बाहुल्या लिहिलेला आहे. महत्वाचे लेखक, त्यांची पुस्तकं हे देखील आपल्याला गरजेची आहेत. ठीक आहे, आता आपल्याला एक उतारा दिलेला आहे, एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर पहा, पहिला प्रश्न आहे, कवितेत वर्णनानुसार विसंगत पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे, पहिला आहे कडेक पारीतून धावणारा झरा. कडे कपारीतून धावणारा झरा हा आहे. पहा इथे, इथे बघा, कडे कपारीवरुनी दौडत निर्झर आला हा कुजबुज करी. ठीक आहे, तर आहे. यस, विसंगत ओळखायचं आहे म्हणजे चुकीचं ओळखायचं आहे. फुलांभोवती रुंजी घालणारा भुंगा. ठीक आहे, फुलांभोवती रुंजी घालणारा भुंगा. यस, तर हे आलेलं आहे का?
येस येस बघा हे इथे आहे. फुले अंतरंग लुटण्या मधुकोश रुंजती भवतारी. येस मधुकोश म्हणजेच भुंगा, मधुकोश म्हणजेच भुंगा. येस हे पण आलेलं आहे. नदीवर पाण्याची बरसात करणारा पिंपळ आलेला आहे का? नदीवर पाण्याची बरसात करणारा पिंपळ याबद्दल आलेलं आहे का? येस येस बघा इथे आहे. पिंपळ बघतो पाण्यात अन पर्णांची जलराणीवर उधळी बरसात. येस हे सुद्धा आलेलं आहे. तर फक्त हे आलेलं नाहीये. धरतीला आळवणारा सूर्य हे आलेलं नाहीये, कारण इथे घनश्याम आहे आणि तिथे सूर्य आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आलेलं नाहीये, कारण इथे घनश्याम आहे आणि तिथे सूर्य आहे. ओके, तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 4. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न बघा काय आहे. पहिल्यांदा प्रश्न नीट वाचून घ्या. ओके, प्रश्न काय आहे? रात्रंदिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे? येस, रात्रंदिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे? कोण करत आहे पहा, रास नृत्य कोण करत आहे? येस आपण जर उतारा नीट वाचला तर आपल्याला समजते कोण करत आहेत, तर ग्रह तारे करत आहेत. कोण करत आहेत? ग्रह तारे करत आहेत. सॉरी प्रश्न समोर गेलाय थोडा. येस, कोण करत आहेत रास नृत्य? तर ग्रह तारे रास नृत्य करत आहेत. ओके, तर हे सुद्धा आपल्याला पर्याय हा जो आपल्याला दिलेली कविता आहे तर यामध्ये हे दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ते समजत आहे. येस ओके चलो येस चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. येस बघा येस पुढला प्रश्न आपल्याला काय म्हणतोय? वरील कवितेत कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही? आला नाही असं म्हटलेलं आहे. कोणत्या अर्थाचा शब्द आलेला नाहीये? येस पहा, अंतर आलेला आहे का, हार आलेला आहे का, वृक्ष आलेला आहे का, किंवा कवन आलेला आहे का? येस पहा, अंतर. अंतर म्हणजेच काय होणार आहे? येस अंतरचा आलेला आहे का? अंतरचा समानार्थी शब्द आहे हृदय. काय समानार्थी शब्द आहे? हृदय. आणि हा आलेला आहे. ठीक आहे, हृदय हा शब्द आलेला आहे का? हो, हृदय हा शब्द जो आहे तो आलेला आहे. ठीक आहे, हा दुसरं हारचा आलेला आहे का? हार म्हणजेच काय होतो? माला. हार म्हणजेच काय होईल? माला. तर माला आलेला आहे का? हो, माला आलेला आहे. ठीक आहे, तर हे पण आलेलं आहे. आणि कवन म्हणजेच काय होतो? पर्वत. कवन म्हणजेच काय होतो? पर्वत. ओके, तर पर्वत आलेला आहे का? येस ओके, पर्वत देखील आलेला आहे. आता इथे जे आपल्याला हा जो उतार आहे ना हा आपल्याला पूर्ण दिसत नाहीये. ठीक आहे, पण पर्वत हा जो शब्द आहे कवन, ठीक आहे, कयन म्हणजे ऍक्च्युली कवन हा शब्द जो आहे हा ओळखला जातो गीतासाठी. ठीक आहे, कशासाठी? गीत हा पण त्याचा एक समानार्थी शब्द आहे. आणि गीत आलेला आहे का वाक्यामध्ये? आपला जो उतारा आहे येस, तर गीत हा शब्द आलेला आहे. गीत हा शब्द आलेला आहे. मग कोणतं नाही आलेलं? वृक्ष. वृक्ष आलेलं नाहीये. यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द माहिती असणं ही तेवढंच गरजेचं आहे. तर कशाचं आलेलं नाहीये? वृक्षचं आलेलं नाहीये. कवन म्हणजे गीत होते, अंतर म्हणजे हृदय होते, आणि हार म्हणजेच माला होईल. ओके, तर हे आलेले आहेत. नेक्स्ट, आता हे परिच्छेद पूर्ण करायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचे की हे तिन्ही प्रश्न पहिलेच वाचून घ्यायचे आणि नंतरच उत्तर द्यायची. ठीक आहे, कारण हे तिन्ही प्रश्न एकमेकांवर अवलंबून आहेत. हे तिन्ही प्रश्न एकमेकांवर अवलंबून असतात. ओके, चला कोणतं असेल पहा. अचानक अवकाळी पाऊस कोसळला. कोणता पाऊस कोसळला? अवकाळी पाऊस, ज्यामुळे जगाचा पोशिंदा हवालदिल झाला. हवालदिल झाला म्हणजे त्याला थोडीशी अडचण आली आणि शेतीची अपरिमित झालेली हानी पाहून शासनाने त्यांना भरीव मदत केली. भरीव मदत केली म्हणजे खूप मदत केली, मोठी मदत केली. ठीक आहे, तर हा उतारा नीट वाचायचा. पहिले हा पूर्ण सगळे प्रश्न वाचायचे आणि नंतरच उत्तर द्यायचंय. ठीक आहे, नेक्स्ट, पुढील शब्दांचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना. संरचना या शब्दाचा अर्थ काय आहे? नजाकत, भूमिका, भूषण की ठेवण? येस, संरचना म्हणजे काय होईल? येस,
संरचना म्हणजेच ठेवण, आपल्या शरीराची ठेवण कशी आहे, ठेवणलाच आपण म्हणणार संरचना. ठीक आहे. नंतर पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही? सदृश्य अदृश्य. नाही, सदृश्य म्हणजे सारखे दिसणारे आणि अदृश्य म्हणजे जे दिसतच नाही, तर हे नाहीये, हे तर मॅच होत नाहीये, ही नाहीये. धादांत पूर्णतः. ठीक आहे, धादांत पूर्णतः. ओके, तर ही विरुद्धार्थी जोडी आहे का? नाही, ही पण नाहीये. त्रोटक आणि विस्तृत, येस ही आहे. आणि प्रधान आणि गौण ही पण आहे. प्रधान म्हणजे जास्त महत्वाचा, गौण म्हणजे कमी महत्वाचा, येस हे सुद्धा असणार आहे. पुढे पुढे दिलेल्या शब्दांमधून किती शुद्ध शब्द आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. कुजबूज शुद्ध आहे का? हो, शुद्ध आहे. शिलाखंड शुद्ध नाहीये, कारण शिलाखंड असा लिहिला जातो. शिलाखंड हा शब्द असा लिहिला जातो, त्यामुळे हा शुद्ध नाहीये. शक्तिशाली शुद्ध आहे का? हो, शक्तिशाली हा शब्द शुद्ध आहे. तत्वज्ञ असा लिहायला पाहिजे होतं, तत्वज्ञ, तर हा पण एक चुकीचा आहे. ठीक आहे, हा पण चुकीचा आहे. निर्धारित हा पण चुकीचा आहे, कारण निर्धारित मध्ये र ला पहिलीच विलांटी येते, त्यामुळे तो सुद्धा एक चुकीचा आहे. यस. पूरक सुद्धा चुकीचा आहे, कारण पूरक असा तो शब्द असणार आहे. ठीक आहे. भूमिपुत्र सुद्धा चुकीचा आहे, कारण भूमीमध्ये भ ला पहिली विलांटी असते आणि पुत्र हा प चा उकार हा पहिला असतो. ठीक आहे. येस येस ओके, तर यामध्ये दोन्ही याचे उकार चुकलेले आहेत. उकार जर तुम्ही पाहिलं तर इथे पहा, भूमीमध्ये भ ला दुसरा उकार असतो आणि पू ला पहिला उकार असतो. ओके, तर यस, तर किती चुकलेले आहेत? 2 चुकलेले आहेत. सॉरी, शुद्ध किती आहेत? 2 आहेत. शुद्ध शब्द किती आहेत? त्यामध्ये 2च शुद्ध शब्द आहेत. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. दुर्बल व क्षीण मनुष्य या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द कोणता? ठीक आहे, दुर्बल आहे आणि क्षीण आहे, तर त्यासाठी कोणता वापरला जातो शब्द? यस, कोणता वापरला जाईल? पाप्याचे पितर. यस, व्हेरी गुड, पाप्याचे पितर. आता तुम्हाला वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ असणाऱ्या जोड्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे. अयोग्य: कंठ फुटणे, आवाज उमटणे, हरिहरी करत बसणे, नामस्मरण करणे, जीवाची बाजी लावणे, जीव धोक्यात घालणे, मनावर मळभ येणे, निरुत्साह येणे. येस, कोणतं बरोबर असेल? पर्याय सांगा पटापट. येस येस, पहा, याचा अर्थ काय होतो? काहीही काम न करता, काहीही काम न करता तसेच बसणे, तसेच बसणे. ठीक आहे, म्हणजे हरिहरी करत बसणे म्हणजे काय? काहीही काम नाही करायचं, तसंच बसत राहायचं, फक्त देवाचं नाव घ्यायचं, देव करेल, जे करायचं ते देव करेल, काम काहीच करायचं नाही, त्याला म्हणतात हरिहरी करणे. तर हा अर्थातच अयोग्य जोडी आहे, ही अयोग्य जोडी आहे. ओके, चला नेक्स्ट. पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून एक म्हण तयार करायची आहे आणि तिचा अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. येस, एखादी म्हण तयार करायची आहे. येस येस, कोणती म्हण तयार होते? पहा, कू आलेला आहे, कुडास कान कोणतं असेल? कुडास कान आणि मन ठेवी ध्यान. यस, मन ठेवी ज्ञान, मन ठेवी ध्यान. ठीक आहे, कुडास कान मन ठेवी ध्यान म्हणजेच नेहमी सावधगिरीने बोलायचं. म्हणजे आपण म्हणतो ना, भिंतीलाही कान असतात, भिंतीलाही कान असतात, तर तशा पद्धतीचं आहे की भिंतीलाही कान असतात, त्यामुळे अगदी सावधगिरीने आपल्याला बोलायचं आहे. येस, नेक्स्ट. चला, शेवटचा प्रश्न. पुढील पैकी मृदू वर्ण कोणता आहे? क, ध, ठ, फ. कोणत्याही ओळीतला तिसरा आणि चौथा वर्ण हा मृदू असतो. कोणता? तिसरा आणि चौथा. ठीक आहे, तर क हा पहिला वर्ण आहे म्हणून हा कठोर आहे. ध हा दुसरा वर्ण आहे म्हणून हा कठोर आहे. तिसरा आणि चौथाच मृदू आहे. हा पण कोणता आहे? दुसराचा आहे, म्हणजे हा पण कठोर आहे. ट, ठ. ठीक आहे, ट, ठ. नंतर प, फ. पहा, मृदू वर्ण कोणता असेल? तर येस, ध आहे, ध, कारण ध तिसऱ्या नंबरला येतो. त, थ, द, ध. तर ध कितव्या नंबरला आला? हे दोघही जण काय आहेत?
मृदू आहेत आणि हे दोघं जण काय आहेत, कठोर आहेत. म्हणजे मृदू कोणता आहे, ध. ओके, फ ही कठोर आहे. कोणत्याही ओळीतले पहिले दोन हे कठोर असतात, नंतरचे दोन हे मृदू असतात, तिसरा आणि चौथा मृदू असतो. ओके, तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. ओके, येस. तर अशा पद्धतीने आपण 25च्या 25 प्रश्न मराठीचे जे विचारले जातात त्याचं एकंदरीत विश्लेषण आणि स्पष्टीकरण याच्या सेशनला घेतलंय. आणि सोबतच आपले ज्या बॅचेस आहे, शिष्यवृत्तीची जी बॅच आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. इयत्ता 4थी, 5वी, 7वी, 8वी चारही इयत्तांसाठी 4थी आणि 7वीची शिष्यवृत्तीची जी डेट आहे, एक्झाम डेट, परीक्षेची दिनांक आलेली आहे आणि अर्थातच जोमाने अभ्यास करायचा आहे त्यासाठी ह्या बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल आहेत. ऍप डाउनलोड करा, ऍपवर बॅचेस अवेलेबल असणार आहेत. सोबतच जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच देखील आपल्या ऍप्लिकेशनला लॉन्च झालेली आहे. ऍडमिशन्स ओपन आहेत, तुम्ही ऍडमिशन्स करू शकता आणि 27 पासून बॅच सुरू होणार आहे. ओके, बॅचला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन जे आहे ते आपले 27 ला सुरू होणार आहे, 27 जानेवारीला. ठीक आहे, येस. तर अर्थातच जर सेशन आवडलं असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे आणि असे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची एक सिरीज आपण घेत आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील आपण 2022 चे प्रश्न घेणार आहोत. ओके, थँक्यू.